हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्तात्रय जनार्दन स्वामी कनाथ महाराज की जय। आदि शक्ती मुक्ताबाई की जय। सद्गुरु झेंडूजी महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। कुंडलेश्वर भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। श्रीमद् भागवत महापुराण पुराण की जय। आपण कालच्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये सूत महाराज यांनी शौनकादी ऋषींना सांगितलं की त्या राजा परीक्षितीने त्या कलीला 4 प्लॉट दिलेले आहेत. 4 प्लॉट आणि 5वा प्लॉट म्हणजे सुवर्ण, असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. बरं बघा, ती 4 प्लॉट कोणते, तर ते क्रमशः द्यूत कर्म म्हणजे पत्ता खेळणे. पहिलं म्हणजे पत्ता खेळणे, म्हणे मजामध्ये खेळता म्हणे आम्ही, मजामध्ये खेळा का काही बी खेळा, परंतु ते पत्ताच आहे ना, द्यूत आहे ना. द्यूत खेळले पांडव, कौरव पांडव. तर काय झालं, अहो धर्मशील सत्वशील राजा युधिष्ठिर, परंतु स्वतःची पत्नी गमावं लागली, स्वतःची इस्टेट पणाला लावावं लागली, असं आहे. म्हणून द्यूत हे त्याच्यामध्ये कलीचा प्रभाव आहे. म्हणून कलीचा प्रवेश आहे, म्हणून आपण त्याचा स्वीकार करू नये. त्यानंतर मद्यपान करणे. मद्यपान, जो मद्यपानी असतो, मद्य पिणारा, त्याला समजतं की आपल्या समोर कोण आहे, तो काही बरडतो. आणि माय बहीणच्या समोर काय शब्द वापरेल सांगता येत नाही. म्हणून मदिरा प्राशन करणारा माणूस काय बोलेल सांगता येत नाही. त्यामुळे त्या मदिरेमध्ये म्हणजे जो मद्यपी आहे त्याच्या ठिकाणी देखील कलीचा प्रभाव आहे, कलीचा प्रवेश आहे. त्यानंतर हा एक प्लॉट दिला मद्य. त्यानंतर पुढे व्यभिचार. व्यभिचार म्हणजे आता ते काही तुम्हाला दुसऱ्या भाषेत सांगावं लागणार आहे काय. आणि हिंसा करणे. हिंसा म्हणजे दुसऱ्या एखाद्या पशुचा प्राण घेणे आणि ते आपल्या पोट भरण्याकरता त्याला तळणे किंवा जिवंत भाजून काढणे, त्याला म्हणता हिंसा. असे हे 4 प्लॉट दिले, परंतु तो कली तरी देखील त्याचा तो समाधानी झाला नाही. त्याने पुन्हा 4 मागितले. मग त्यामध्ये असत्य बोलणे, त्याच्यामध्ये खोटं बोलण्यामध्ये बी ते कली आहे. मद म्हणजे दम, अभिमान धारण करणार, आसक्ती धारण करणे. लोभ, निर्दयता. आणि इतकं देऊन देखील त्याचं समाधान झालं नाही. शेवटी अजून पुन्हा त्याला सुवर्ण दिलं. म्हणून जास्त सोन्याच्या पाठीमागे आपण जाऊ नये, सोनं जास्ती खरेदी करण्याच्या भानगडीमध्ये पडू नाही. परंतु सोन्याचा भाव वाढल्यानंतर मी लोक जातच होते. आता उतरला थोडा, परंतु ऐका, इतके प्लॉट त्याला राहण्याकरता दिलेले आहे. आणि पुढे राजा परीक्षितीने त्याला सांगितलं की तू माझ्या राज्यात राहू नको म्हणे, मी जे तू प्लॉट दिलेले आहे ना राज्यात, त्या ठिकाणी मी मात्र राहील. आणि पुन्हा मग आता राजाला शाप झाला. तोपर्यंत आपण कथा ऐकली होती, कालच्या दिवशी आपण बघितलं दृश्य. राजा धर्मशील होता, सत्यशील होता राजा परीक्षिती, परंतु वनामध्ये मुकुट घालून गेल्यानंतर त्याने शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अटकवला. आणि त्या शमीक मुनींचा पुत्र त्याने बघितलं की आपल्या पिताश्रींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अटकवलेला आहे. तर ज्याने कोणी हा सर्प अटकवलेला असेल तो राजा असो
अथवा कोणी असो, त्याला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि त्याला काय येईल, मृत्यू येईल. इथपर्यंत आपण कथानक ऐकलेलं होतं आणि बघितलेलं होतं दृश्य. तर आता पुढे आता इथून जे संवाद सुरू होत आहे ते म्हणजे त्याने अन्न पाणी वर्ज करून सरस्वती नदीच्या तीरावर तो राजा परीक्षिती आला आणि उत्तरेकडे तोंड करून बसला. दर्भासनाच्या आसनावर बसला. दर्भाच्या काड्या असताना ते पितृपक्षामध्ये ब्राह्मण लोक काड्या आणतात आपल्या घरी, त्याचं आसन केलेलं होतं आणि त्याच्यावर बसलेला आहे आणि उत्तरेकडे तोंड केलेलं आहे. याने काय काय वर्ज केलं बघा. राज्याचा त्याग केला. तो आपल्या या भारताचा राजा होता, चक्रवर्ती सम्राट राजा. पांडवांचं जे राज्य होतं त्या गादीवर तो होता. म्हणजे असा तो पांडवांचा वंशज होता राजा परीक्षिती. आणि तो परीक्षिती त्याने त्या राज्याचा त्याग केला, राण्यांचा त्याग केला, पुत्रांचा त्याग केला आणि पुत्रांच्या स्वाधीन राज्य करून तो मात्र सरस्वती नदीच्या तीरावर अन्न पाणी वर्ज करून अनशन व्रत धारण करून उत्तरेकडे तोंड करून बसलेला आहे. आणि त्याला ज्ञान सांगण्याकरता, त्याला भागवत धर्माचा उपदेश करण्याकरता शुकाचार्य महाराज बघा, आपल्यासारख्या ग्रस्ती आश्रमी, तुम्ही आम्ही कोण आहे, ग्रस्त आश्रमी माणसं, आपल्यासारख्यांच्या घरी गायीची धार काढण्याकरता जेवढा वेळ लागतो ना, तेवढा वेळ देखील आपल्यासारख्या ग्रस्त आश्रमी माणसांच्या घरी न थांबणारे ते शुकाचार्य महाराज, ते त्या राजा परीक्षितीला ज्ञान सांगण्याकरता, श्रीमद भागवताचा उपदेश करण्याकरता, भागवत धर्माचा उपदेश करण्याकरता 7 दिवस पर्यंत त्या सरस्वती नदीच्या तीरावर त्या शुकाचार्य महाराजांनी त्या राजा परीक्षितीच्या प्रश्नांचा उत्तर केलेलं बघा, दिलेलं आहे बघा. राजा परीक्षितीने प्रश्न केला आणि त्या राजा परीक्षितीच्या प्रश्नांचे उत्तर कोणी दिले, शुकाचार्य महाराजांनी. तर आता शुकाचार्य महाराज म्हणतात, राजा परीक्षिती, अरे भगवान श्री हरी विष्णूने हंस रूपामध्ये येऊन पूर्वी हे श्रीमद भागवत धर्माचा उपदेश, म्हणजे भागवत धर्माचा उपदेश भगवान विष्णूने हंस रूपामध्ये येऊन ब्रह्मदेवाला सांगितलं. कारण ब्रह्मदेव हा कोण होता, ब्रह्मदेव हा भगवान विष्णूच्या नाभी कमळामधून जन्माला आला ना. भगवान विष्णूच्या नाभीमधून म्हणजे बेंबीमधून कमळ निघालं जन्म, आणि त्या कमळाच्यावर कोणाचा जन्म झाला, कमळामधून त्याची नाभी कमळी जन्म चतुरानना, त्याची नाभी कमळी जन्म चतुरानना. चतुरानन म्हणजे 4 मुख असणारा ब्रह्मदेव, त्याचा जन्म त्या भगवान विष्णूच्या बेंबीच्या जेठामधून तिथं कमळ आलेला आहे बाहेर, आणि त्या कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. असा तो ब्रह्मदेव, त्या ब्रह्मदेवाला भगवान विष्णूने आपल्या पुत्राला, म्हणजे कारण भगवान ब्रह्मदेव कोणापासून जन्माला आले, भगवान विष्णूपासून, म्हणून विष्णूचे कोण होते, ते पुत्र होते. तर आपल्या पुत्राला ब्रह्मदेवाला स्वतः भगवान विष्णूने हंस रूपामध्ये येऊन श्रीमद भागवत धर्माचा उपदेश केलेला आहे. हंस रूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी, हंस रूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी, हंस रूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी, हंस रूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी.
चतुश्लोकी चारी भागवत चतुश्लोकी चारी भागवत स्वरूपी ब्रह्मा ब्रह्मा उपदेश श्रीहरि स्वरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरि स्वरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरि स्वरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरि हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत. गुरु परंपरेच्या अभंगामध्ये हा अभंग आलेला आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की हंसरूपी ब्रह्मा, हंसरूपामध्ये भगवान विष्णूने येऊन ब्रह्मदेवाला जो उपदेश केला तो म्हणजे 4 श्लोक. ते 4 श्लोक होते चतुश्लोकी चारी भागवत. म्हणजे भागवताचे सुरुवातीला 4 श्लोक होते. तर त्या 4 श्लोकांवर वेदव्यासांनी बघा 4,500 श्लोक एका श्लोकावर 4,500 श्लोक रचले. पुन्हा दुसऱ्या श्लोकावर 4,500 श्लोक रचले. किती झाले? 4.5 न 4.5 9 ना. पुन्हा 2 श्लोक राहिले त्याच्यावर 4.5, तिसऱ्यावर आणि चौथ्यावर 4.5. 9 न 9 18,000 श्लोकांची रचना भगवान वेदव्यास नारायणांनी केलेली आहे. परंतु मूळ भगवान विष्णूने अवतारूपामध्ये येऊन ते फक्त 4 श्लोक ब्रह्मदेवाला सांगितले होते. तर भगवान परमात्मा श्री हरी विष्णू म्हणाले, ब्रह्मदेवा अनुभव भक्ती आणि साधनांनी युक्त असे अत्यंत गोपनीय ज्ञान मी तुला सांगतो. गोपनीय म्हणजे गुह्य ज्ञान. गुह्य की जे कोणाला माहित नाही असं ज्ञान मी तुला सांगतो ब्रह्मदेवा. तू ऐक, माझ्या जवळून ग्रहण करतो. माझा जेवढा विस्तार आहे, भगवान ब्रह्मदेवाला भगवान विष्णू सांगताय, माझा जेवढा विस्तार आहे, माझे जे लक्षण आहे, माझी जितकी आणि जशी रूपे गुण आणि लीला आहेत त्यांच्या तत्वांचा तू माझ्या कृपेने योग्यरित्या अनुभव घे. सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो. बघा, भगवान विष्णू म्हणता सृष्टीच्या अगोदर काहीच नव्हतं, फक्त मीच होतो म्हटले. माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञान तेही नव्हते. तर ऐक म्हटले. आता ते 4 श्लोक सांगितलेले आहे बघा. ते 4 श्लोक भगवान विष्णू अवसर रूपामध्ये येऊन जे सांगितले ते अहमी वासमी वागरे नान्यत यत् सदसत्परम पश्चादहम यदि तश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतर्थे त्वं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यात्मानो मायां यथा भासो यथा तमः.
यथा महन्ति भूतानि भूते तेष्वनु वचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यतस्यात् सर्वत्र सर्वदा. अशी ही 4 श्लोक. हे 4 श्लोक म्हणजे मूळ अवसर रूपामध्ये येऊन भगवान विष्णूने जे ब्रह्मदेवाला उपदेश केला ते म्हणजे गुह्य ज्ञान, गोपनीय ज्ञान. त्या ब्रह्मदेवाला भगवान विष्णूने अवसर रूपामध्ये येऊन सांगितलं. आणि बघा, शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिती लोकपिता ब्रह्मदेवाला अशा प्रकारे उपदेश करून ज्यांना जन्म नाही, अजन्म असणारा भगवान श्रीहरी विष्णू अवसर रूपामध्ये येऊन अशा भगवंतांनी ब्रह्मदेवाला देखत आपले रूप अदृश्य केले, निघून गेले. सर्वभूत स्वरूप ब्रह्मदेवाने भगवंतांनी आपल्या इंद्रियांना दिसणारे स्वरूप अदृश्य केल्याचे पाहिले तेव्हा त्याने हात जोडून त्यांना नमस्कार केला ब्रह्मदेवाने. आणि पहिल्या कल्पाप्रमाणेच या विश्वाची रचना करायला सुरुवात केली. ही सर्व जी सृष्टी आहे ही जरी माणसाने मानलं नाही, कारण माणूस असा निर्दयी आहे, तो देवाचे उपकार काय जाणणार आहे, त्याला समजत नाही, कळत नाही त्याला की हे शरीर आहे. हे जरी दिसत असलं परंतु देणारा कोण आहे आपल्याला? भगवान परमात्म्याची आपल्यावर दया आहे ती फार मोठी, त्याची कृपा आहे आपल्यावर. म्हणूनच त्याने आपल्याला ही 3.5 हाताचा मानव देह दिलेला आहे. परंतु त्याने कशा करता दिलं हे आपल्यासारख्या लोकांना ते कळत नाही. अहो, हा मातीचा देह आहे केवळ, परंतु भगवान परमात्म्याने त्याची प्राप्ती करून घेण्याकरता, त्याचं भजन करण्याकरता हा मनुष्य शरीर दिलेला आहे. औटात का मानवने भगवाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाथ माना होया. औटात का मानव देह प्रभु ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाथ माना होया. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया. क्या खूबसूरत भगवान ने तुझे पैदा किया, राम भजन बिनो यारो चूप खाली गवाई. रामाचं भजन केलं नाही आणि कमळाच्या फुलासारखं तुम्हाला देवाने काय दिलं आहे? तोंड दिलेलं आहे. राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. म्हणून धर्मपती प्रजापती ब्रह्मदेवाने एकदा सर्व जनतेचे कल्याण व्हावे हा आपला स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूने विधीपूर्वक यम आणि नियमांचे आचरण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या पुत्रांपैकी सर्वात अधिक प्रिय परमभक्त अशा देवर्षी नारदांनी, म्हणजे नारद कोणाचे पुत्र होते? ब्रह्मदेवाचे. ब्रह्मदेवाच्या मांडीपासून नारदाचा जन्म झाला. पूर्वी नारदाचं चरित्र तुम्ही कालच्या दिवशी ऐकलं दुपारच्या सत्रात. ते एका दासीचे पुत्र होते का नाही? तो त्यांचा जन्म समाप्त झाला आणि आता ब्रह्मदेवाच्या शरीरापासून मांडीपासून ते जन्माला आले. आपले लोक पितामह वडील आपल्यावर प्रसन्न आहेत असे पाहून
नारदांनी विचार केला, आपले बापा आपल्यावर प्रसन्न आहे, आता नारदाने विचार केला आणि नारदांनी तुम्हाला विचारलेलाच प्रश्न विचारला. त्याचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव आणखीच प्रसन्न झाले. बघा, नारदाचा प्रश्न ऐकून ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मग त्यांनी हे 10 लक्षणांनी युक्त असे श्रीमद भागवत महापुराण त्या आपल्या पुत्राला ब्रह्मदेवानी कथन केले. शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिता, ज्यावेळी परम तेजस्वी वेद व्यास सरस्वती नदीच्या तीरावर बसून परमात्म्याच्या ध्यानात मग्न झाले होते, त्यावेळी देवर्षी नारदांनी हेच भागवत त्यांना सांगितले होते. विराट पुरुषापासून या जगाची उत्पत्ती कशी झाली आणि दुसरे बरेचसे जे प्रश्न तुम्हाला विचारलेच नारदा, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुला देत आहे. आता बघा, भागवताचे 10 लक्षणं सांगितलेला उपदेश करताय भगवान ब्रह्मदेव. नारदाला आता भागवताचे 10 लक्षणं सांगताय. तर बघा, शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगताय. शुक्ताल ठिकाणी यांचा संवाद झालेला आहे. कुठं? शुक्तालला कोणी गेले आहे का? तर शुक्तालला शुकाचार्य महाराज आणि राजा परीक्षिती, कारण राजा परीक्षितीला जी कथा सांगितलेली आहे ना शुकाचार्य महाराजांनी, ती म्हणजे शुक्तालला सांगितलेली आहे. शुकाचार्य महाराज म्हणाले, राजा परीक्षिता, या भागवत पुराणात 10 लक्षणांनी युक्त ही भागवत. सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानु कथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय, अशा 10 लक्षणांनी हे श्रीमद भागवत पुराण बघा युक्त आहे. यातील 10वे जे आश्रय तत्व आहेत, त्याचे योग्य ज्ञान होण्यासाठी कधी श्रुतीने, कधी तात्पर्याने, तर कधी प्रत्यक्ष अनुभवाने अन्य 9 विषयांचे महात्म्यांनी वर्णन केले आहे. असे हे 10 लक्षणांनी युक्त असणार श्रीमद भागवत पुराण. आणि बघा, ब्रह्मदेवाने बघा, शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिती, प्रजापती, मनु, देवता, ऋषी, पितर, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, असुर, यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग, साप, किमपुरुष, मातृका, राक्षस, पिशाच, प्रेत, भूत, विनायक, कुष्मांड. बघा बघा, अजून किती प्रकारची सृष्टी हे वर्णन केले बरं. सृष्टीचे प्रकार आहे बरं हे सगळे. बघा, वेताळ, वेताळ देखील त्याने निर्माण केले भगवंताने. यातुदान, ग्रह, 9 ग्रह, पक्षी, पक्षी समजता ना, उडणारे पक्षी, वृक्ष, पर्वत, सरपटणारे प्राणी, म्हणजे सरपटणारा कोण काय, साप वगैरे, ती सर्व भगवंतांची सृष्टी आहे. ब्रह्मदेवाची सृष्टी आहे ही सर्व. देव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. सृष्टीची रचना इत्यादी कर्माचे निरूपण परमात्म्याशी कर्माचा किंवा कर्तेपणाचा संबंध जोडण्यासाठी केलेले नाही, तर कर्तृत्वाचा निषेध करण्यासाठीच केलेले आहे. कारण ते मायेमुळे कल्पिलेले आहे. म्हणून आता सूत महाराज म्हणाले, ऋषींनो, शौनकादी ऋषींनो,
राजा परीक्षिताने विचारल्यावर त्याच्या प्रश्नांना अनुसरून शुकाचार्यांनी त्याला जे काही सांगितले होते तेच मी आपणास सांगतो, लक्षपूर्वक ऐका. आता बघा, इथं हा द्वितीय स्कंद काय झाला, समाप्त झाला आणि आता तिसऱ्या स्कंदाला आपण सुरुवात करणार आहेत. आपण तत्पूर्वी आपल्या मनाची प्रसन्नता करण्याकरता भगवंताच्या नामाचा आश्रय घेऊ. तर बघा, कारण माणसाचं जीवन असं आहे की घड्याळाचा काटा जसा असतो, तो घड्याळाचा काटा कसा, गाणं आहे ना ते, घड्याळना काट तर किरकिरी ऐका, घडीमध्ये काय होऊन जाईल सांगता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ रुक जाएगी चलते चलते, साथ रुक जाएगी चलते चलते, जमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मातीचा हा आपला देह मातीचा आहे बघा, 5 तत्वापासून बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशा 5 तत्वापासून बनलेलं हे तुमचं आमचं शरीर मातीपासूनच बनलेलं आहे. मातीमध्ये मिश्र होणार आहे. हा, मेल्यानंतर याची काय स्थिती आहे, शेवटी जमिनीमध्ये पुरलं तर किडे त्याला खातात, जाळलं तर त्याची 3 चिमट्या राख होते आणि काय तोपर्यंत याच्यामध्ये माणसात
माणूस आता उताना चालतो. अरे काय भारी भरतोय. ज्या करता भगवंताने तुला दिलेला आहे त्याकरता त्याचा वापर करून घे. हा, त्या भगवंताचं आपल्यावर किती कृपा आहे. तूने आज बरचा भगवान खिलौना माटी का. तूने आज बरचा भगवान खिलौना माटी का. भगवान खिलौना माटी का. तूने अजबरचा भगवान खिलौना माटी का. तूने अजबरचा भगवान खिलौना